तर नमस्कार मंडळी, आम्ही चालू आहे आता बाया घेऊन स्वतः राखून घेतले यांच्यामुळं. आता मटण आणून चारतो म्हणजे खुशी. मी एकटीच मटण खाते, तुमची आई मटण खात नाही. तिला भजे तू कशी बघते तोंडावर तुझ्या, तिला भजे खावं वाटतं तर. आणू द्या भजे. होय होय भजे. किती? आणि शेव चिवडा पण आणखी. हा, हिला शेव चिवडा आणि भजे लय आवडतात. दुसरं काय बाकी इकडं लागत नुसतं नाही. उकड्यावर सुटलेली नुसती. कशी तशी उकड खाऊन पण तर काय बायको तब्येतीनं होणार गचच्या गच. उकड सारखीच खाते पण. हा का आता मी काय करू? खायची आणि जायचं जाणार. हा. शिजस तर हिचं चालूच असतं. बस बस करते जरा. हा हिला कधी आई बाप्पा घरी खायला मिळालंय मग. नाही भेटलं मग भेटलं आम्हाला आई ना. बापच नाही तर आम्ही कसं कुठं खायचं. मग काय आभाळात पडली आहे तू. कुठं आहे बाप लग्न झाल्यावर देतं. चला 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 चला. मला 2 भाऊ आहेत फक्त. सासू एवढी खंबीर आहे तुला, तू टेन्शन घेऊ नको. हाय रे मग सासू. हे सासू लय आता चालले सांभाळते. ते आता पंढरपूरला चालले त्या लक्ष्मीचा बाजार आणायला. तुझं माझं काय तू लक्ष्मी बाजार आणायला मला नाही आणायचं. तिला नुसतं खायची काय गाड आहे. लक्ष्मी जायचं त्याला आणायचं. चल लग्नाचं सामान आणायचं. ही नीट सामान मागते. हे असल्या बाया ना परपंच आड नसते ह्यांना. हा तुम्हाला लय परपंच उकड आणि कुठं नटायचं. बघा कशी वेस सासू तुझी मिळी बघ असली तुला नट. चांगलीच आहे बाय सासू. तोंडावर चांगलं म्हणशील, मायापाशी नाव ठेवशील परत. अरे माझ्या सुना नटेल तेवढं मला मोहर चांगलं वाटतंय माहित आहे हा. का. त्या दिवशी पण अजून पुण्यावरनं काय आणलं एवढं असं गटर आणलेलं काय सांगायचं. काय सांगायचं तुम्हाला. बघ आई गटर म्हणते. मग सामानाचं एवढा. बरं चला मटण आणतो, खावा तुम्ही मस्त. चला बरोबर चला. आजच्या दिवस